मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच कधी ना कधी त्याला सामोरे जायचे आहे. अचानक एखाद्या अंत्ययात्रेचे दर्शन झाले की मन आपले अस्वस्थ होते. असेच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघताना झाले तर शुभ मानावे की अशुभ याबाबत शास्त्रात माहिती दिलेली आहे, ते आता आपण पाहू. नमस्कार मित्रांनो, आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो आणि अचानक समोरून अंत्ययात्रा जाताना दिसते. तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे शुभ संकेत आहे की अशुभ? काही लोक लगेच घाबरतात तर काही जण याला चांगले लक्षण मानतात. पण खरंच हिंदू धर्मशास्त्र, परंपरा आणि लोकमान्यता याबद्दल काय सांगतात? आपण याच विषयाचा सखोल उलगडा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शकुनशास्त्रात आपल्याला शुभ अशुभ संकेताची माहिती मिळते, ज्यावरून आपल्याला कळू शकते की येणाऱ्या काळात आपल्यासोबत काय घडणार आहे. परिचित अपरिचित व्यक्तीची अंत्ययात्रा दिसणे हा शुभ शकुन आहे, असे शास्त्रात म्हटले आहे. शास्त्रानुसार अंत्ययात्रा दिसणे हे शुभ लक्षण आहे. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला अंत्ययात्रा दिसली तर कामात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. शिवाय त्यामुळे नजीकच्या काळात एखादा लाभ होण्याचेही संकेत असतात, असे म्हटले जाते. मात्र एखाद्याचे देवाघरी जाणे आपल्या दृष्टीने शुभ कसे मानावे? प्रत्येक जीव भूतलावर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत सातत्याने लढा देत असतो. कधी परिस्थितीशी, कधी लोकांशी, कधी नशिबाशी. हा त्याचा प्रवास थांबतो तो मृत्यूनंतरच. म्हणून गेलेली व्यक्ती देवाघरी निघाली असे आपण म्हणतो. म्हणजे भूलोकातून तिची सुटका झाली असे म्हटले जाते. म्हणून गेलेल्या व्यक्तीला सद्गती लाभावी अशी आपण मनोमन प्रार्थना करतो. एखादे महत्त्वाचे काम असो किंवा अन्य कधीही आपण बाहेर जाताना तुम्हाला वाटेत अंत्ययात्रा दिसली तर घाबरण्याची गरज नाही. 2 क्षण थांबून मृत व्यक्तीला दुरूनच नमस्कार करा. गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करा. गेलेली व्यक्ती देखील देवरूप होते असे समजून आपण तिला नमस्कार करावा आणि ओम शांती म्हणत काही क्षण प्रार्थना करून पुढे जाणे हे आदराचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. तिचे आशीर्वाद लाभून तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील. असे म्हणतात की स्मशानवासी देवादिदेव महादेव पार्वतीशी विवाहाच्या वेळी शुभमुहूर्ताची वाट पाहताना स्मशानात थांबून होते. ब्रह्मदेवाने त्यांना शुभमुहूर्त कळवला तरी महादेव निघाले नाही. वरात थांबून राहिली. मग ती कधी निघाली तर ज्यावेळी स्मशानात अंत्ययात्रा आली. तिचे अंत्यविधी झाले. त्यानंतर तो मृत जीव शिवाशी एकरूप झाल्यावरच महादेवाने त्याची राख सर्वांगाला लावली आणि मग वरात घेऊन शुभकार्याला अर्थात लग्नाला निघाली. भारतीय संस्कृतीत मृत्यू हा केवळ शेवट नसून आत्म्याच्या पुढील प्रवासाची सुरुवात मानली जाते. त्यामुळे अंत्ययात्रेकडे दुःखद घटना म्हणून पाहिले जात नाही. अनेक प्राचीन मान्यतांनुसार महत्त्वाच्या कामासाठी जात असताना अंत्ययात्रा दिसणे हे अशुभ नसून शुभ संकेत मानले गेले आहे. यामागील कारण असे सांगितले जाते की मृत व्यक्तीचा आत्मा सर्व सांसारिक बंधनापासून मुक्त होत असतो. ही मुक्ती किंवा मोक्षाकडे वाटचाल सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर काही धार्मिक ग्रंथांमध्ये आणि लोकपरंपरेमध्ये असा उल्लेख आढळतो की अंत्ययात्रा दिसल्यास आपल्या मनात जीवनाच्या अस्थिरतेची जाणीव निर्माण होते. म्हणजे ही जाणीव व्यक्तीला अधिक सजग, नम्र आणि कर्तव्यनिष्ठ बनवते. त्यामुळे आपण ज्या कामासाठी निघालो आहोत त्यामध्ये अधिक एकाग्रतेने प्रयत्न करतो. परंतु कोणत्याही प्रमुख हिंदू धर्मग्रंथात अंत्ययात्रा दिसली म्हणजे काम नक्की यशस्वी होईल किंवा अशुभच होईल असा स्पष्ट नियम दिलेला नाही. हे प्रामुख्याने लोकांच्या मानण्यावर किंवा श्रद्धावर अवलंबून आहे.
लक्षात ठेवा, कोणत्याही कामाच्या यशाचे खरे कारण म्हणजे तुमची मेहनत, तयारी आणि आत्मविश्वास. मात्र यश किंवा अपयश याचा अंतिम निर्णय आपल्या कृतीवरच अवलंबून असतो. मित्रांनो, या विषयाबद्दल तुमचे मत काय आहे? तुम्हाला असा अनुभव कधी आला आहे का? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.